पिता आणि गुरु या जीवाचे मायबाप आहेत म्हणून हा माझा जीव बाबा माझा अंश असणारा हा समोर गेलेला आहे आणि या भवचक्रामध्ये आणि या भव सागरामध्ये पुढे चाललेला आहे किंवा भवसागर म्हणजे बिना पाण्याचा सागर आहे आणि या सागरामध्ये हा जीव कुठंतरी गटगळ्या खात आहे आणि या जीवाला सोडण्याचं काम किंवा या जीवाला मोक्ष देण्याचं काम त्या सद्गुरूच्या हातात आहे आणि या जीवाला मुक्त करणार बघा जीवाचा जीवलग एक सद्गुरुनाथ गुरु विना आप्त नाही कोणी या जीवाचा सखा मायबाप कोण आहे बघा तुम्हाला प्रमाण सांगून जातो जय जय सद्गुरु मायबाप तुकवी 84 या जीवाचा मायबाप जय जय सद्गुरु माये बापा आणि चुकवी 84च्या खेपा बघा ही आपली 84ची खेप चुकवण्यासाठी हा अवतार आलेला आमचे दादाश्री सांगून गेलेत बघा देवालयानिमित्त आले सह्याद्रीशी बघा तिथं देवालय ऋषी एक साधना करीत होता जप करीत होता म्हणून त्या एका भक्तासाठी आणि माता अनुसयानं बघा एक जोडपं माळामध्ये होतं बघा आपल्यासारखं होतं जोडपं पण संसारी असावे असूनही नसावे आपण संसारात मध्ये आहोत पण ते जोडी संसारात होती पण असून नसल्यासारखी होती असावे एकांत राहावे लोकांत मावशी लोकांत बसा पण बघा जशी एखादी माता लहान बाळ घेऊन घरी ठेवून शेताला कामाला जाते आणि त्या मातेला तर त्या लेकराची आठवण आली मावशी त्या लेकराची आठवण आली तर त्या एखाद्या मातेच्या आठवणीनं इस्तनातलं दूध खाली गळते तशी आठवण या जीवानं त्या भगवंतापर्यंत केली पाहिजे त्या भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे तर त्या भगवंताची आणि आपली एक वाट होते मग त्यावेळेस म्हणलंय बघा गुरु माझा मी गुरुचा आणि दोघाला धावा एकाचा जोपर्यंत आपण परमार्थामध्ये खऱ्याच लुप्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ काय होय हे नेमका कळत नाही मग ते परमार्थ करण्यासाठी आपल्याला साधन सांगितले मग ते साधन कोणते जगात बक्कळ जण मी परमार्थ करालो म्हणाले पण ते परमार्थ बघा 4 वाटा आहेत मावशी आणि ते 4 वाटन आपल्याला नेमकं जायचं कोण्या वाटन आहे मग गेल्या कोणती वाट कुठवर नेऊन सोडते आपल्याला या जीवाला मग आपल्याला मग हा असणारा अवतार मग या ठिकाणी प्रगट कसा झाला आणि प्रगट करून या जीवाचं कार्य कसं केलं आणि या जीवाला भवचक्रातून कसं सोडिलं हे आपल्याला पदामधून ऐकायचं आहे आदरणीय आमच्या या ठिकाणचे बोलावू माझे परमस्नेही मित्र माझ्या भजनी मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणार बघा एका दिवशी अडचण आली होती अशीच आम्ही दुसऱ्याच मार्गाने गेल्या मावशी तर 10 वाजता भोकर मधून चलत आलो हा व्यक्ती की बाबा आता बघ आमची चुका झाली पण आता तुझं तू बघ अशा आमच्या जीवाचे जीवलग आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणार माझे प्रिय मित्र दशरथ बंडू कोंडावार राहणार बोरगाव
त्यांच्याकडून या चालू असलेल्या आता होणाऱ्या पदावर खुश होऊन 51 रुपयाचे सप्रेम भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद. कर्मभूमीवर कैवल्याचा सूर्य उगवला. अहो कर्मभूमीवर कैवल्याचा सूर्य उगवला. चला रे सख्यानो उठा रे सख्यानो, चला रे सख्यानो उठा रे सख्यानो, उठा उठा कर्मभूमीवर कैवल्याचा सूर्य उगवला. हे सूर्य नाही बर, अनंत कोटी तेज एका अंगाची अरोमा आणि अनंत सूर्य लज्जित झाले काय वर्णून मी उपमा. आपल्या या अंगावर एक केस आहे, त्या एका केसाच्या छिद्र्यामधून अनंत कोटी सूर्याचा प्रकाश पडतो, तसा त्या भगवंताचा प्रकाश आहे. तुम्हाला सांगून गेलो मी पहिलं, भगवंत म्हणजे एक वस्तू आहे आणि ते वस्तू दिसण्यासाठी आपल्याला ह्या नजरेनं दिसत नाही. बघा, आपण जर पाणी द्यायला शेताकडे गेलो, पुढला व्यक्ती जर मोठी बॅटरी आपल्या तोंडावर डोळ्यावर मारला तर आपल्याला समोर काही दिसत नाही. हा बघा, अनंत सूर्याची तेज एका अंगाची अरोमा आणि अनंत सूर्य लज्जित झाले काय वर्णू मी उपमा. असा असणारा हा अवतार. म्हणून चला रे सख्यानो उठा रे सख्यानो, उठा उठा
आज्ञा नावे त्या उठून पळाले उठून गेली वरदत्या. कर्माची झाले होळी उडे कस दिशा. आहे बघा. उठायला सर्व देवी दैवता 81 कोटी 1.25 लक्ष वरी 10 दैवता आणि त्याच्यामधून नाही मोक्षाचा दाता. बघा हा मोक्षाचा दाता खरा जर बघा या जीवाचा जर प्रश्न सुटणार आहे बघा. आपल्याला हा जो 84वा फेरा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जैनी जठरे शैला कितीतरी वेळा जन्मावे मातेच्या उदराशी यावे मग लाख उलटी फजिता व्हावे तरीच कान गावे गुरुराजा. मग हे जर आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम आपल्याला जर चुकवायचे असतील तर या भगवंताचं नाम स्मरण करावं लागते. म्हणून सुंदर एका ठिकाणी बघा राम विजय ग्रंथामध्ये अवताराचं सांगून गेले कोण श्रीधर स्वामीनं सांगून गेले की बाबा हा अवतार कसा आहे. म्हणून प्रमाण सांगतो उदांड अवतार यती दाते कल्पती नासन पावती आईचा तो अवतार आईचा तो अवतार आईचा तो अवतार. उदंड अवतार येती जाती तैशी वेगा श्रीदत्त मूर्ती नास कल्पांती आशेना. म्हणजे नास या अवताराचा नाश कधी झाला नाही आणि कधी होणार नाही. तुम्हाला सांगलो मी पहिलं की बाबा आला परंतु नाही गेला विश्वाचा बाप आणि त्रिगुणाची वहिनी तोडून वारी त्रिताप. असा हा या जीवावर त्रिताप लागलेत आपल्या या जीवाला. बघा आदिदैविक आदि भौतिक आणि आध्यात्मिक हे 3 ताप या जीवाचे सोडवण्यासाठी हा अवतार झालेला आहे. तिकडं तर खरंय देवाले निमित्त केले सह्याद्री यानं तिकडं माता अनुसयाच्या सुद्धा कर कमळावर यावं लागलं आणि तिनं निर्गुण असणाऱ्या भगवंताला सगुण रूप आपल्याला दाविलं. पण तिकडं जीवाचं सुद्धा कार्य त्या भगवंताच्या माग आहे. म्हणून महापूजेवर म्हणतात बघा कसा करू मी तुमचा धावा जीव तारक आनंद देवा. कसा करू मी तुमचा धावा जीव तारक
जन्म मरणाच्या या दुःखात आठवण नाही जीवा जीवा तारक आनंद या जीवानं हाक मारली कसा करून मी तुमचा धावा आणि जीव तारक अरे जीवाचा जीव तारक असणारा तू भगवान या जीवासाठी सोडण्यासाठी तू धावून ये तुम्हाला पहिलं सांगलो धावत धावत आत्रे नंदना येशील का नाही आणि बोल दत्ता बोल मला दर्शन देशील का नाही म्हणून अदोनाईचा देव नाही नाही ओळखीला अजूनाईचा देव नाही नाही ओळखीला रे सख्यानो उठा रे सख्यानो चला रे सख्यानो उठा रे सख्यानो चला चला हो क्या भोग भूमीच्या अष्टभूमीच्या दैवता कोणाला त्या भगवंताला बघण्यासाठी आलेत बघा बघण्यासाठी आल्याच्या नंतर बघा भगवंताचे चरण एका ठिकाणी आणि भगवंताचं डोकं एका ठिकाणी असे परीक्षा घेतले बघायला तिथं पाळण्यात टाकल्याच्या नंतर भगवंताचे चरण किती लांब गेले आणि हे डोकं किती लांब गेलं तर या सृष्टीवर जागा राहिली नाही म्हणून
बरेच अवतार आपण बघितल्या मावशी, पण कोण्या अवतारानं फक्त एक गुरु केले? पण या मालकानं बघा 24 गुरु केले किंवा गुण घेतले. का घेतले असतील बघा? रामचंद्र प्रभूनं एक गुरु केले, कृष्ण भगवंतानं एक गुरु केले. पण बघा आपल्याला कुठं म्हणजे संप्रदायावर बोलायचं नाही किंवा अवतारावर बोलायचं नाही, फक्त अवतार कसा आहे आणि काय कार्य केलंय एवढंच सांगायचं आपल्याला शास्त्रबद्ध. मग बघा ते अवतार एकाच गुरु केले, मग या भगवंतानं 24 गुरु का केले? 24 गुण का घेतले बघा? आणि गुण कोणाकोणाचे घेतले बघा? जे दत्त महाराजांनी गुरु केले किंवा गुण घेतले, गुरु केले त्याच्यामध्ये समरण किती शक्ती आहे बघा. या भूमीला गुरु केले, पाण्याला गुरु केले, अग्नीला गुरु केले, मधमाशीला गुरु केले, कुत्र्याला गुरु केले. मग त्याच्यात गुण काय असेल बघा? त्याच्यामध्ये पर उपकारासाठी आमच्या दादानी सांगितलं आता, पर उपकारासाठी वेची काया, जे पर उपकार करतात त्याचे गुण घेतले बघा. हे माती आपल्याला जन्माला आणली, आपलं शरीर बनविलं या मातीनं, आपला शेवट सुद्धा या मातीमध्ये आहे. तुम्ही किती बी याच्यावर घाण करा, साठवून घेण्याची क्षमता या काळी मातीमध्ये आहे. आणि तुम्ही पाणी किती बी घाण करा, पाण्यामध्ये सुद्धा समरण शक्ती आहे. आता कुत्र्याचा गुण सांगून जातो बघा. तुम्ही 8 दिवस गावाला जा, 8 दिवस गावाला गेल्याच्या नंतर तुमचं घर इसरून दुसऱ्या घराला जाते काय कुत्र्याचा गुण. हे गुण भगवंतानी घेतलेत. मधमाशाचा गुण आहे, असे गुण त्या भगवंतानी का? जे परोपकारासाठी वेची काया ही वस्तू आहे, ज्याला परोपकार करते ते गुण भगवंतानी घेतले का? त्याला स्वतःला अनुभव यावा याच्यासाठी गुण 24 गुरु कर्मभूमीच्या एका ठिकाणी सुंदर बघा. देवा तू बोल रे मगशी मी तर झालो उदासी, देवा तू बोल रे मगशी मी तर झालो उदासी, देवा तू बोल रे मगशी मी तर झालो उदासी. आदरणीय कलावती बाई लाला हुबेवाड या सुद्धा मातोश्रीकडून या चालू असलेल्या पदावरती खुश होऊन 21 रुपयाचे सप्रेम भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. अजून एक गोष्ट ऐकल्या मावशी आपण, आणि एक मजा असं तत्व आहे बघा. मी मित्र जरी असला जवळ केलो मावशी, कोणती गोष्ट ऐकेल पण भजनातली गोष्ट कधी ऐकी दे ना, आणि एकही गोष्ट बाजूला पडू दे. माझा एक गुणधर्म आहे. मी काय म्हणलो तुम्हाला की बाबा पैसे भजनाला द्यालेत, बरोबर? पैसे भजनावर का द्यायलेत हे विषय होता माझा. की बाबा एखादी माऊली जर तिचं लेकरू आई मला पैसे दे म्हणून मागलं, 10ची जर नोट असली आणि घरामध्ये पतीचा पुडा जरी असला तर 10 रुपये जाऊन बाळ्या खर्चू नवं याच्यासाठी 5 वाली पतीची पुडी आण म्हणते आणि 5च घे म्हणते.
कशासाठी सांगलो म्हण 5 रुपयासाठी उद्धार नामाचा तुम्ही नीट कानानं ऐका. अगोदरच हिवाळा चाललाय. कारण मी आज मावशी खरंच सांगतो तुम्हाला 4 दिवस झालं तुमच्या इथं भजन करण्यासाठी एकही कार्यक्रम घेतलो नाही. आज गेलतो एका ठिकाणी भजनावर, मला लोटून मायका पुढे लोटल्या नाही, मी गेलो नाही. का भजन दत्त जयंतीवर करायचं आहे बाबा आणि आवाज बसते केलो नाही. 4 दिवस बाळ गेलो तरी या थंडीनं आवाज बसालाय. हा म्हणून पब्लिक बी फुल आहे. माझा सांगण्याचा उद्देश म्हणजे काय बाबा, नामामध्ये एवढी ताकद आहे. अहो भजन त्याच्या अंतरात्म्यामध्ये रुजलं तरच माणूस पिशवीतून पैसे काढून देते. सांगण्याचा उद्देश होईल, उगा देत नाही कोणी कोणाला. हा एसटी मध्ये प्रवासाला जात होते आम्ही नवरा बायको आणि मावशी सारखी फुकट तिकीट निघालंय बघा आणि 5 रुपये तिकीट होतं आणि त्या मावशीकडे 500ची नोट. आता ते कंडक्टरीनं काय म्हणालो, तुला 5 रुपये तिकीट 500ची नोट आणली धरली बघा भांडण. आता माझा बकळ जीव तुळतुळ तुळतुळ करायला 5 रुपये देवा आजीला म्हणून. संघ बाजूला माया कोण ओळखीले ना, हे मायेमध्ये आपण गरफटून गेल्या. त्या मायेला बघून मला 5 रुपये द्यायची ताकद झाली नाही. म्हणून हा जीव सुद्धा असणारा इथं संसारामध्ये या मायेमुळे फसले आपण. या मायेला बाजूला काढून या जीवाची घसरणी करावी लागते, तेव्हा आपल्याला परमार्थ घडतो. मला अजून तुम्हाला एक सांगायचं बघा, या जीव इथं आलेत, आपण तात्पुरते आहोत. माय बाप कोण, जोपर्यंत या शरीराला अग्नी लावत नाही तोपर्यंत बायको माय बहीण बंधू चुलता हे सर्व आहेत. आग लावल्याबरोबर लगेच वापस वाले तो. आम्हाला काही जागी नारळ बी घेऊ देण्यात चाललेत. वराड भोवतीला आलेलं पुरं घरला पोहोचाले, आम्ही त्याच जागी आहोत. अशी दशा व्हाली, अशी या जीवाची गत व्हाली. म्हणून या गोष्टीवर मी असा बोललो की बाबा नाम खरंच या अंतकरणामध्ये रुजल्याच्या नंतरच माणूस पैसे काढून देतो. ही आता फोडून सांगालो. कारण बघा पहिलं मी आलो अगोदर शाळा भरवावं लागते पहिल्या शिक्षकाला. अगोदर लाईन धरावं लागते, टेबलवर बसवावं लागते. अरे चला गप्प बसा, वही काढा खालची, हे सर्व कोण पहिल्या शिक्षकाला शिकवावं लागते. मग दुसरा येते आयता शिक्षक, चला आपला धडा कोणता होय लगेच त्यानं तयारी करते. पण पहिल्या शिक्षकाला अगोदर त्या विद्यार्थ्याची पूर्ण चाचणी घ्यावी लागते. म्हणून हरे हरे ब्रह्मादिक ध्यान नित्य स्वरूपाला, हरे हरे ब्रह्मादिक ध्यान नित्य स्वरूपाला. अरे सख्यानो उठा रे सख्यानो, चला रे सख्यानो, उठा रे सख्यानो, उठा उठा प्रभू त्याला. Thank you.
बघण्यासाठी आले क्षीरसागरी शेषासहित सर्व तिथं हजेरी लावली कोणाला भगवंताला बघण्यासाठी क्षीरसागरी शेषासहित अष्टभैरवा मग आपण चिंतनासाठी सुंदर विषय ठेवले मावशी सांगायचं तात्पर्य म्हणजे 4 युगामध्ये 4 अवतार झालेत क्रता युगामध्ये हंस अवतार त्रेता युगामध्ये देवदत्त अवतार द्वापारामध्ये अवधूत अवतार आणि या कलियुगामध्ये शहादत्त अवतार असे 4 अवतार झालेत मग हे अवताराचं कार्य आणि हे 4 अवतार कोण्या ठिकाणी आले हे आपल्याला आज ठिकाण बघायचं आहे बरोबर आहे की मावशी मग नेमकं कोण्या ठिकाणावर अवतार आले काय नावानं आले त्या जागेचं नाव काय आपल्याला सुंदर बारकाईनं चिंतन घ्यायचं आपल्याला एवढंच घ्यायचं आहे मावशी चहा थोडीच बनवायची पण एकदम कडक आणि गोड पिल्याबरोबर असं झोपत पळाली पाहिजे म्हणून आपल्याला थोडकच घ्यायचं आहे पण गोड घ्यायचं आहे आपल्याला भजन काही लई वेळ करायचं नाही ते आमच्या मालकाचा 3:30 पर्यंत टाइम आहे 3:30 ला महापूजा चालू होते हा आणि सकाळी इच्छा जर राहिली लई लोक जमा झाले तरी जाईना गाव जवळच आहे आमचं काळजी करू नका फक्त ऐकायला येऊ म्हणून आपल्याला हे 4 अवतार आमच्या बाजूच्या दादाश्रीचं किंवा पुढल्या भजन्याचं ऐकूत आपण त्याच्याकडून आणि मोठेपणा म्हणून नाही चांगले तर आपल्याला बघा गाय मावशीच्या आमच्या गाय इथे दूध मावशी तुम्हीच खाशाल काय उग शेजारला दूध देणं गेलं ताक तर देशाल तस त्याने जर सांगले तर आपण सर्वजण ऐकून आनंद घेऊ आणि जर लास्ट पर्यंत जर त्याला यायच ना गेलं तर सांगायला मी तत्पर म्हणून क्षीरसागरी शेषासहित अष्टभैरवा सुंदर आपला कार्यक्रम आहे आता महापूजेला सुरुवात बघा या महापूजेमध्ये एवढी ताकद आहे बघा महापूजेच्या पुण्यापुढे 4 धाम अलीकडे इतकी ताकद पुण्या महापूजेमध्ये आहे महापूजेचं पुण्य आणि आपण 4 धाम फिरून आलेलं पुण्य 4 धाम महापूजेच्या पुण्यापुढे 4 धाम अलीकडे इतके पुण्य आघात या महापूजेचा आहे म्हणून आपल्याला खरंच महापूजेचा लाभ घ्यायचा आहे आणि सुंदर त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे संसारी असावे असुनी नसावे असं आपल्याला इथं आल्याच्या नंतर वागायचं आहे पण काही जण सांगाले
पण कळत ना चाललंय. एका मावशीला म्हणलो मी, मावशी गुरु केले की म्हणलो, बापू आताच येळ नाही र म्हणली ना तू, पण तू हो जरा थोडं ठकल्याच्या नंतर गुरु करायचे की. म्हणजे जेवढा आपला भाव संसारावर आहे तेवढाच भाव भगवंतावर ठेवायचा. मग ते गेले भगवंत. आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये बाया किती असतील? आता पुरुषाची तर संख्या नाहीच. आलं तेव्हा बघलो मावशी जेवायला तर आम्हाला होती. 2-3 मावती उठजेशी तिकडेच बसले आम्ही. एवढी जागा म्हणजे असं झालंय. आणि बघा शास्त्र काय सांगते, जेवढे जीव इथं 56 कोटी आहेत. आता दादाश्री आमचे म्हणतील ते 56 कुठले? लय अवघड आहे बरं बोलायचंय माईकवर. त्याने अगोदरच सांगले, उठलं सुटलं माईकवर येऊन काही बोलून हो म्हणले. ऐकले की तुम्ही? पण तसं नव्हतं. जेवढं आपल्याला ताण देऊन माईकवर बोलता येते तेवढी सुटका सुद्धा आपली करून घेता येते. म्हणूनच बोलणाऱ्याला बोलते, लक्षात ठेवा. मग ते 56 कोटी कोणते? काही जीव जंतू आपले माणूस आहेत. जर ठरलं तरी सोडवायची ताकद या माणसामध्ये आहे किंवा मजामध्ये आहे. माईकवर बोलतो. काही बघा, काही मोक्षाला जाणारे थोडके असतात. जाणे आहे परलोकांतरी पदरी असावी काहीतरी तेने तुझ्या उजागरी मुख पहावया दास होईन. जर एखादी तुमचा जर मुलगा कुठं बाहेर गावी गेला आणि चांगलं काम करून जर आला तो काय काय माझा वाघ हाय गड्या म्हणून पाठ थोपते. आता युट्यूब चालू आहे, नाही तर म्हणना आजचा दिवस म्हणायसारखा नाही. आणि एखादा जर वाईट काम करून 2 एकर शेती विकून बायकोला घेऊन जर पुण्याला गेला तर पाठ थोपटीतील काय म्हणालो. तस हा जीव इथं आला आणि इथं येऊन जर रिकामा गेला, अरे काय तोंड दाखवाय आला असं म्हणते म्हणा. या जीवाचा बाप असणारा, या जीवाचे माता बंधू सांगलो काय ते म्हणते म्हण. अरे काय तू गेलास तिथं पण नुसतं तोंड दाखवायलास काय म्हणते म्हण. मग तसं आपल्याला तोंड जर तिथं उजागर करायचं असेल तर आपल्या पदरामध्ये शिदोरी पाहिजे. बघा एकदा काय झालं, थोडक्यात दृष्टांत सांगून जातो. मग ते शिदोरी कोणती? ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन निधनामाचे संदूक उघडले आम्हा काय येऊन. मग एकदा काय झालं बघा दादा, ऐक. एकदा काय झालं बघा, एक आमच्या या मर्दंग्यासारखा माणूस लेकीच्या इथं चाललाय मावशी. नाताचा बर्थडे होता तिथं. हा बर्थडे होता ना. आता घरच्या मालकीला सांगला आहे मी लेकीच्या जाऊन येतो म्हणला. काय हरकत नाही जाऊन या म्हणले. मग त्या माईनं काय केलं बघा, ते लाडू करंज्या आता उद्या जाणार हात बाळ्याचे पप्पा म्हणून तयार केले. तयार करून ते पूर्ण शिदोरी बांधलेत. मग पप्प्याच्या बाळ्याच्या पप्पाकडे दिले एसटीला. मग बाळ्याचा बाप घेऊन निघाला गावातून एसटी. आणि लेक जरा मोठ्या घरी देते. पहिल्याचा वडिलाचा म्हणव आहे बघा, सून कराव गरीबा घरची आणि एक देवा मोठ्या घरची. ते म्हणवा काय हाय, मोठ्या घरची सून याला वागीन होईना. ते काय आपल्या इथं कामाला जावं लागते म्हणून सून गरीबा घरची आणि लेक मोठ्या घरी देव असा वडिलाचा म्हणवा होता. म्हणून काय केलं बघा, लेक मोठ्या घरी दिलं. मग ते एसटीच्या वरी ते मोठं गटोड असते, सीटवर बसणावी आणि खाली पायात ठेवल्यावर वाटते, वरच्या तिकीट ठेवलंय आणि मस्त गोष्टी करायला शेजारच्या माणसाला. मग शेजारच्या माणसाला गोष्ट करत करत शेजारचा माणूस मस्त गुलुगुलू त्याला बोललाय आणि त्याचा अलीकडं ठेशन आणि या माणसाचं शिदोरीवाल्या पलीकड. चलतो मामा आता हळू जा व्यवस्थित जा म्हणून सांगत उतरलाय. त्याचंही गट्टोडं त्याच्या बाजूला. ते होता बघा चांबार समाजाचा माणूस. तुमच्या गावात तर नाही ना. हा
सांबार समाजाचा माणूस लय लय लोक सांगाल ते लय चपल्या तुटले दोन या म्हणून तिथं चलता. मग काय केलं त्या माणसानं बघा, त्याच ते ठेवलं गटोड आणि या माणसाचं उचलून नेलं. मग उचलून नेलं, गाडी निघली पुढं. या आमच्या सचिन दादा सारखा माणूस त्याचं ठेशन आल्यावर ते गटोड घेतलंय त्याच घेऊन निघला. मग गेला लेकीच्या इथं लेक मोठ्या घरी. मग आता पाय धुवाय पाणी दिले, सोयरेला सोफा सेटवर बसिले. तुमच्या काळात नव्हता, आमच्या आहे. मग सोफा सेटवर नेऊन बसिलं, चहा आणले. मग काय केले त्या बाईच्या सासूनं म्हणजे यायच्या इनीनं पुऱ्या गलीतल्या बाईला सांगली आणि आमच्या इथं शिदोरी वाटायचा आणि चला. मग सर्व गलीमध्ये सोडले, ते सांगून आले. मग आता मोठेपणानं बाप शिदोरी घेऊन आलाय. मग आता मोठ्याचं घर म्हणल्यावर असंच एक टेंट टाकले दारामध्ये. आणि मग आता आमची एक मावशीसारखी गयाबाई हुशार, ते आणा म्हणले इथं ठेवा, 5 सवासण्या बोलवा, हळद कुंकू लावा मोठेपणानं. मग आता सर्व जण लेकरं बाळ आता सर्व पब्लिक जमली. जमल्याच्या नंतर बघा हळद कुंकू लावले त्या शिदोरीला आणि मग ते एक गाठ सोडले. ते 5 जणींना हात लावा गमाय म्हणतात. मग 5 जणी सोडल्यानं बघा एक चमडा लागला. चमडा लागल्यानं काय दिसायला ग म्हणली दुसरी हुशार, अगं काही नसते शिदोरी होय, दिस लागू नो म्हणून काळा बिब्बा आणि ते चमड्याचं कातोडं घातलंय म्हणली. अजून दुसरी गाठ सोडली, पुरं चपल्या शिवायचं सामान त्याच्यामध्ये निघलं. किती इस्लेटपणा झाला असेल आणि त्या सोयऱ्याचा. राहिला असेल का मग तिथं. तसं आपण इथं काय करण्यासाठी आलो, कुठून आला अशी जाणं कुठे, विचार का या मनाला कळणार चलय रे बापा. म्हणून ते जर आपल्याला शिदोरी घेऊन जायची तर मग ते ज्ञान भक्ती वैराग्याची शिदोरी आपल्याला सोबत घेऊन जायचा. ते सोबत जर शिदोरी घेऊन गेल्या तर आपल्या तोंड तिथं उजागर आहे म्हणा आपलं. म्हणून खरंच तुम्हाला शिदोरीच घेऊन जायची असेल तर हे नामाची शिदोरी घेऊन जा. म्हणून ज्ञान भक्ती रूपासलं कधी देखील नाही डोळ्याला. कसलं रूप, रूपासलं कधी देखील नाही डोळ्याला. चला रे सख्यानो, उठा रे सख्यानो, चला रे सख्यानो, उठा रे सख्यानो, उठा उठा प्रभू क्या
कोटी जन्माचे पुण्य फला कोटी जन्माचे पुण्य म्हणून भाग्य फला आले म्हणून अगाधाचा अगाध स्वामी निर्गुण पुढचा रहिवाशी आणि चारी पदार्थ उत्पन्न केले जीव गुंतला देशोदेशी या जीवासाठी जीव दैवता प्रपंच परमेश्वर हे चार पदार्थ त्या भगवंतांनी निर्माण केले म्हणून अगाधाचा अगाध स्वामी निर्गुण पुढचा रहिवाशी चारी पदार्थ रचना केली जीव पडला मायेपाशी म्हणून या मायेमध्ये जीव खरंच या 84 लक्ष योनीमध्ये फिरून म्हणून सांगलंय बघा एका ठिकाणी संसार सागर दुस्तर भ्रांती माया पुर पैसा रूपी पैल पार चिंता पडली पार तेव्हा तू येईवा रागता पुरकर माझी चिंता मग देवा कारता नादी शेतवता तेव्हा तू येईवा अविद्या भवडोही पडियलो काचा विंदो झालो मोहन मगरीने ग्रासलो माझा विंदरलो तेव्हा तू येईवा सागता पुरकर माझी चिंता कारता नादी शेतवता तेव्हा तू येईवा या सागरामध्ये हा जीव पडलेला आहे अहो लई काकुळती करते हो बाबा गर्भाच्या यातना 100 यत्नाची एक यत्न आहे म्हणून आपल्याला ज्या वेळेस मातेच्या गर्भामध्ये उलट टाकलं होतं याला आणि जीव एवढा बेईमान आहे वंशाला बघा तिथं गर्भामध्ये करार केला की बाबा भगवंता तुझा अहोरात्र मी नाम स्मरण करील आणि इथून मला काढ ज्या वेळेस आताही बघा तुम्ही ज्या वेळेस आपल्याला एखादीचा मोठा खड्डा आला आणि त्या खड्ड्याकडे गाडी आपली धाव घेतली माय बापाला बोली ना आपण माय बापाला उगा ठेस लागल्यावर कुठंतरी गाडीनं कट मारल्यावर जर अशी मोटरसायकलनं पण मोठी दरी आहे आणि कुठंतरी आपण प्रवासाला गेल्या आणि त्या मोठ्या दरीतून गड्या आपण गेल्या म्हणता की नाही त्यावेळेस भगवंताची आठवण येते का सुख में सब साथी दुख में नको सुख के सब साथी दुख में नको सर्व बाबा सुखात साथी आहेत जर 10,000चं बंडल घेऊन जर भोकरला
गावातले 5-6 मित्र जर चला आज खर्च करून म्हणल्या आपल्या पुढे भोकर गाठी दिली आज दवाखान्यात पडलो रे मी गाडीहून आणि 100-500 2,000 घेऊन दवाखान्यात ये म्हणलं येईना पाणी द्यालो शेतात हवं म्हणतात तसं दुःखामध्ये कोणी आपल्याला नाही आणि सुखात सर्व येतात मग दुःख जर आपल्याला खरंच दूर करायचं असेल तर बघा नामा वाचून गती नाही कृपे वाचून ज्ञान नाही अनुभव वाचून सुख नाही मग अनुभव आपल्याला हे अगोदर निरंतर घ्यावा लागणार आहे मग आपल्याला सुखाची प्राप्ती सुखात सुख होऊन जाते म्हणून कोटी जन्माचे रूपासले कधी देखील नाही डोळ्याला रूपासले कधी देखील नाही डोळ्याला चला रे सख्यानो उठा रे सख्यानो चला रे सख्यानो उठा रे सख्यानो चला चला बहू Oh,